मी फक्त आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। इथे मुंबई युनिव्हर्सिटी व्हाईस चान्सलर, आमचे स्किल युनिव्हर्सिटी व्हाईस चान्सलर, आमचे डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी उपस्थित। हा एक आगळा वेगळा कार्यक्रम असा रीतीने आहे की आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रथमतः 1000 कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र सुरू केला होता। त्यामध्ये आपण त्यांना हा मुभा दिला होता की 3000 कोर्सेसमध्ये आपल्या चॉईसचा कोर्स घ्या। फक्त त्यांचे जागा, त्यांचे विद्यार्थी, कोर्सेस सरकारचे आणि त्याने तिथे एनईपी मध्ये जे आपण करणार आहे त्यांचा एक प्रथम स्टेप आपण आता उचललेला आहे। एनईपी म्हणजे काय की टेक्निकल कोर्सेसचा वाढ देण्यासाठी माननीय प्रधानमंत्रीजीने सांगितलं आहे। इथे महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने असा आम्हाला सर्वांना निर्देश दिलेला आहे की एनईपीने आपण जास्त जल्द लागू करू शकता ते करा। आमच्या डिपार्टमेंट स्किल डिपार्टमेंटनं धोरण केलं आहे की आम्ही जूनपासून हळूहळू पूर्ण स्किल डिपार्टमेंटमध्ये हा एनईपी लागू करू। त्यांचे प्रथम प्रयासमध्ये आमचे जे 1000 सेंटर्स सुरू आहे त्यामध्ये आता 452 सेंटर्सने काम पण सुरू केलं आहे। 26,000 विद्यार्थी रजिस्टर्ड आहे। त्यांची एक गोष्ट अशी अडचण होती की त्याने ते शिक्षण घेतली पण त्यांचे क्रेडिट मिळत नव्हते। आता आम्ही गव्हर्नर साहेबने रिक्वेस्ट करून मागच्या महिन्यामध्ये जे व्हाईस चान्सलरची मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये हा रिझोल्युशन पास केलं। ते आदरणीय कुलकर्णी साहेब ते मुंबई युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलरने पुढाकार घेतला। आता ते जे विद्यार्थी ते शिक्षण घेते त्याने क्रेडिट मिळणार आहे। एक वेळा क्रेडिट मिळाली तर सर्वांना हा शिक्षणाचा लाभ अजून त्यांचे कोर्सेसमध्ये त्यांचे मार्किंगमध्ये मिळतो। म्हणून ते आता पॉप्युलर कोर्स पॉप्युलर हा स्कीम होणार आहे। मी परत एक वेळा आता आज आपण एमओयू साईन करणार आहे। मी व्हाईस चान्सलर, दोघेही व्हाईस चान्सलर, आमचे मनीषा वर्मा मॅडम, आमचे नितीन पाटीलजी आणि रजिस्ट्रार सर्वांना रिक्वेस्ट करतो की आपल्या समोर आम्ही एमओयू एक्सचेंज करू। देश में पहली बार महाराष्ट्र में 1000 कॉलेजेस में हमने आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र माननीय देवेंद्र फडणवीस जी के निर्देशानुसार शुरू किए। उसमें अभी 452 सेंटर्स कॉलेजेस में ऑलरेडी काम शुरू हो गया है। 26,000 विद्यार्थियों ने वहां पे अपना रजिस्ट्रेशन करके कोर्सेज शुरू कर लिए हैं। इसमें कॉलेज की स्थान के ऊपर जो ये सबसे राइट एज है बच्चों को कौशल विकास केंद्र करने की, एनईपी के अंदर जो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी ने प्रोविजन रखा है उसके हिसाब से हमने 3000 कोर्सेज के अंदर उनको चॉइस दी है कि आपको जो कोर्स चॉइस करना वो चॉइस करें। और हमारे को इस बात की हमारे स्किल डिपार्टमेंट को खुशी है कि हमारे टारगेट से भी ज्यादा रेस्पॉन्स इसको मिला है। और हमको लगता है कि आज जो ये एमओयू हमारे वाइस चांसलर श्री कुलकर्णी जी और हमारी वाइस चांसलर यहाँ की स्किल डिपार्टमेंट की पालकर मैडम इनके बीच में होने वाला है, उसके बाद के अंदर चूंकि जो बच्चा पढ़ रहा है हमारे क्लासेज में उसको मार्किंग मिलने लग जाएगी, क्रेडिट मिलने लग जाएगी एग्जाम्स के अंदर, मार्किंग के अंदर, उससे उसको आगे आने वाले समय में उसको फायदा होगा। तो उसके बाद ये हमारा टारगेट है कि महाराष्ट्र की सारी कॉलेजेस के अंदर एनईपी लागू हो। देवेंद्र फडणवीस जी ने इस बारे में हमको गाइडेंस दी है और उनके गाइडेंस के अंदर हम ये पूरे महाराष्ट्र के अंदर टेक्निकल कोर्सेज शुरू करने का हमने तय किया है। प्रथम स्टेप के रूप में आज 1000 कॉलेजेस के अंदर ये हम जो एमओयू साइन कर रहे हैं उसके बाद में सबको क्रेडिट मिलेगा और अच्छे कॉलेजेस चलेंगे। ते जे मी सांगितलं आपण 3000 कोर्सेसची त्याने मुभा दिली आहे। 3000 कोर्सेसमध्ये एक सिलेबस नाही आहे। त्याने जे काही कोर्सेस चूज करायचे ते सिलेबस ते कोर्सेस चूज करू शकता। त्यांचे आपले ते विदर्भामध्ये असेल, चंद्रपूरमध्ये असेल तर ते आपले काय तिथले जे लोकल प्रोडक्ट आहेत त्याचे करतील, नागपूरमध्ये असेल तर अॅग्रिकल्चरचा करतील, नाशिकमध्ये अॅग्रिकल्चरचा करतील। तो त्याने मुभा आहे ते चॉईसचा करा। फीस वगैरे आम्ही ते फीस स्टुडंटने काय ते कॉलेज फीसमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये आहे, पण आम्ही ते प्रत्येक विद्यार्थीने 90 अवर्ससाठी ट्रेनिंग आहे। त्यासाठी आम्ही 28 रुपये प्रति अवर्सचा हिसाब तरीके 25 से 27 हजार रुपये प्रत्येक विद्यार्थी मार्फत त्याने देतात। आता जो केलेला करार आहे तो मुंबई विद्यापीठातल्या कॉलेजच्यासाठीच आहे ना, आणि मग इतर विद्यापीठांच्या फ्युचरमध्ये काय बरोबर आहे। मी जे सांगितलं की मागच्या महिन्यामध्ये इथे महाराष्ट्राचे सर्व व्हाईस चान्सलरची मीटिंग होती शुक्राणू समितीची। ती मीटिंगमध्ये हा एक आयटम आमच्या रिक्वेस्टमधून त्याने गव्हर्नर साहेबांचे निर्देशानुसार पास करून घेतला। त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये, प्रत्येक कॉलेजेसमध्ये हा क्रेडिट मिळणार आहे। आज त्यांची सुरुवात आम्ही मुंबई युनिव्हर्सिटी जास्त सर्वात जास्त कॉलेजेस आहे त्यांचे ते व्हाईस चान्सलर साहेब आहेत त्याचे प्रदेशमध्ये करतो। ते 2 मिनिट बोलतील।
या हां, याच्यामध्ये नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क याप्रमाणे जे लेवल हा जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या आपला जो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये जे होतात तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे आपले जे युजीचं करिक्युलर फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये साधारणतः 12 ते 18च्या क्रेडिटचे स्किल कोर्सेस हे कंपल्सरी आहे. ते त्या कोर्सशी संबंधित असतं, जो कोर सब्जेक्ट किंवा मेजर सब्जेक्ट असं जो म्हणतो किंवा मायनर त्याच्या संबंधातले त्यांना कोर स्किल्स घेणे आवश्यक असतं. तर यासोबतच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र जे आमचे मुंबई विद्यापीठातले जे कॉलेजेस आयडेंटिफाय झाले त्यांच्याकडे हे स्किल कोर्सेस आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामार्फत असतील, जे त्यामुळे आम्ही त्याचं NSQF लेवल जी 4.5 to 8 जी आपल्या नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क प्रमाणे आहे त्याचं सर्टिफिकेशन करून त्याप्रमाणे ती क्रेडिट ट्रान्सफर मेकॅनिझम वर्कआउट करतात. कसं असणार आहे युनिव्हर्सिटीतले साधारणतः किती महाविद्यालय याच्यामध्ये असेल, किती विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो? किती कॉलेज मुंबई आनंदी 100 plus colleges are going. 200 अराउंड 200 कॉलेजेस आर ऑलरेडी म्हणजे रजिस्टर्ड एज आचार्य चाणक्य कौशल्य विकास. आता याच्यात विद्यार्थी आता त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना तो चॉईस आहे, म्हणजे विद्यार्थी त्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामार्फत जे स्किल कोर्सेस घेतील जे आम्ही NSQFच्या लेवलप्रमाणे चेक करून त्याचे क्रेडिट ट्रान्सफर करण्याची व्यवस्था करतो. त्यामुळे जसे ते विद्यार्थी ऍडमिशन्स घेतील ते ज्या लेवलला असतील आणि कोर्सेस त्यांचे लेवल मॅपिंग करून त्याप्रमाणे ते क्रेडिट ट्रान्सफर घेण्याची व्यवस्था. सर, म्हणजे ज्या विद्यापीठांमध्ये म्हणजे आता कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्स हे प्रामुख्याने कोर्स असतात, त्याबरोबर जर त्या एज्युकेशनमध्ये पण हे क्रेडिट मार्क्स केले जाणार आहेत का आणि ते कशा पद्धतीने? तर त्याचप्रमाणे आता नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क प्रमाणे ऑलरेडी जे NCVET नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग त्यांनी खूप चांगल्या प्रकारचे कोर्सेस ऑलरेडी डिझाईन केले जे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामार्फत येतील. ते विद्यार्थी त्यांनी लेवल डिफाईन करूनच दिलेले आहे 4.5 to 8 त्याप्रमाणे ते चॉईस होते. म्हणजे असं समजा कॉमर्सचा असेल तर त्याच्या ज्या डेटाच्या संबंधित जे काही कोर्सेस असतात ते येतात. हिस्ट्री असेल तर नॅचरली हेरिटेज कॉन्झर्वेशन हा स्किल कोर्स येतो. सायन्स असेल, इलेक्ट्रॉनिक्सचा असेल तर त्यांच्या संदर्भातले AI संबंधितले 4.5, 5.0 हे कोर्सेस त्याप्रमाणे येतात. त्यामुळे त्याच्यामध्ये रेग्युलर स्किल्स आणि फ्युचर स्किल्स, म्हणजे फ्युचर स्किल्स ज्या अर्थाने की ज्या इंडस्ट्री 4.0 टेक्नॉलॉजी असतात त्या स्किल्स पण येतात. अशा रीतीने दोन्ही स्किल मॅपिंग आम्ही MSDC आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ते करू. BMM वगैरे जे बाकीचे कोर्सेस असतात त्यांच्यासाठी काही वेगळं असणार आहेत का, की त्यांना प्रामुख्याने हे सगळे कोर्स घ्यावे लागणार आहेत का, कशा पद्धतीचं असणार आहे? BBM हा जो आहे BBM, BCA, BSc, BA, BCom हे जे सगळे आहेत या सगळ्यांचा 4 year डिग्री करिक्युलर फ्रेमवर्क ऍज पर UGC गाईडलाईन ऑलरेडी झालेला आहे. BBM आणि BCA हे AICTE गव्हर्न्ड आहे, त्याप्रमाणे त्यांचे पण मॉडेल करिक्युलर फ्रेमवर्क त्यांनी पण दिलेलं आहे. त्यामुळे त्यातलं जे स्किल स्ट्रक्चर आहे ते स्किल स्ट्रक्चर आम्ही MSDCच्या सोबत हे करू, करिक्युलर मैपिंग करूँ और क्रेडिट ट्रांसफर करूँ। सर, ये आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र से अभी तक जो है 200 कॉलेज बोल रहे हैं आप लोग, तो 200 कॉलेज जो है जुड़ चुके हैं या जुड़ेंगे? नहीं, 450 कॉलेजेस में ऑलरेडी क्लासेस शुरू हो गई है। मुंबई यूनिवर्सिटी के 200 कॉलेज रजिस्ट्रेशन कराए। एवरेज प्रत्येक कॉलेजेस के अंदर 60 बच्चे हैं, 50 से 60। तो मुंबई यूनिवर्सिटी से संबंधित जो कॉलेज है उसमें 10 से 12,000 बच्चे ऑलरेडी शिक्षण उन्होंने शुरू कर दिया है। आफ्टर कंप्लीशन ऑफ दिस दे विल गेट स्पेसिफिक एम्प्लॉयमेंट, ऐसे पूछे कि प्रायोरिटी में इन स्टूडेंट को प्रायोरिटी दे जाएगी, ऐसा कुछ? Actually, there are two directions in it. One is it is as a part of curriculum itself, because as I said, it is connected to 12 to 18 credits, which are the part of their first year and second year education program. In first year, there would have been 44 credits. If they wanted to take up exit with certification, then they require minimum 10 credits of skill.
So that naturally presents an employability opportunity. So we need to look at these courses from both angles. One, getting hands-on training, and second, looking for an employability opportunity. एक्सचेंज करून तुम्ही मेमोरीचं सर एक पॉलिटिकल क्वेश्चन होता. तुम्ही जी तुमच्या डिपार्टमेंट मार्फत गेल्या काळामध्ये जी योजना सुरू होती लाडका भाऊ, त्याच्या संदर्भात विरोधकांकडून टीका केली जाते की ही योजना आता बंद करण्याच्या मार्गावर आहे, त्याचा रिव्ह्यूही घेतला जात आहे. नेमकी सत्य परिस्थिती काय? कोणतीही योजना बंद करणार नाही. ते लोकांची जनोपयोगी योजना होती, ती योजना सुरू राहणार आहे. रिव्ह्यू एक परमानंट प्रोसेस आहे. रिव्ह्यू करण्यापेक्षा मास्त ते मागेचे भाव असा आहे की जे काही त्यामध्ये त्रुटी असेल किंवा इम्प्रुव्हमेंटचा स्कोप असेल ते आम्ही करू. हा मुख्यमंत्री कौशल्य प्रशिक्षण योजना सुरू राहणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.